नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर ती अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असणार, कोठून अर्ज करायचे, हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. तर पहा, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जुलै 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. तर या योजनेचा मुख्य उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तुम्ही पाहू शकताय. महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणे हा आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. आता ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे, जी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. आणि राज्य सरकारने पहा, या योजनेची व्याप्ती पाहता आजपर्यंत राज्यातील 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र अजूनही बऱ्याच महिला या योजनेपासून वंचित आहेत. यामागची कारणे सुद्धा वेगवेगळी आहेत. बघा, कागदपत्रांची कमतरता, वेळेचा अभाव, माहितीचा अभाव इत्यादी या सर्व बाबींचा विचार करून सरकारने या योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी दिलेली आहे. तर या योजनेची पात्रता निकष स्पष्ट आणि सर्वसमावेशक आहेत. सर्वप्रथम पहा, अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेचा विचार करता बघा, 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. विशेष म्हणजे या योजनेत विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, निराधार अशा सर्व प्रकारच्या महिलांचा समावेश आहे. मात्र आर्थिक निकषांचा विचार करण्यात आला असून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तर बघा, कागदपत्रांच्या बाबतीत सरकारने सोपी आणि सुलभ प्रक्रिया ठेवलेली आहे. आधार कार्ड हे प्राथमिक ओळखपत्र म्हणून आवश्यक आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असल्यास पुरावा म्हणून मूळ निवासी प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र स्वीकारले जातील. थेट लाभ हस्तांतरणासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यासाठी बँक पासबुकची प्रत जोडणे गरजेचे आहे. याशिवाय एक पासपोर्ट साईज फोटो आणि संपर्कासाठी मोबाईल क्रमांक सुद्धा देणे आवश्यक आहे. आणि नवीन नोंदणी प्रक्रियेबद्दल बोलायचे झाल्यास बघा, डिसेंबर 2024च्या पहिल्या आठवड्यातच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. या नवीन टप्प्यात आधी अर्ज न करू शकलेल्या सर्व पात्र महिलांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील त्यांना बघा, अर्ज मंजूर झालेल्या महिन्यांपासूनच या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. जर तुम्ही आता डिसेंबरमध्ये नवीन अर्ज प्रक्रिया सुरू केली, जर डिसेंबरमध्येच तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचेच फक्त पैसे भेटणार आहेत. ज्या महिलांनी याच्या अगोदर आचारसंहिता लागण्यापूर्वी फॉर्म भरलेला आहे, अशा महिलांचे भरपूर फॉर्म हे पेंडिंग आहेत. त्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले नाही आहेत. तर त्या महिलांना सुद्धा फॉर्म मंजूर जेव्हापासून होतील त्या महिन्यांपासूनच हा लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया बघा, खूप सोपी अर्ज करण्याची प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे. अर्जदार महिलांना त्यांच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करता येणार आहे. अंगणवाडी सेविका या अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. त्या महिलांना आवश्यक मार्गदर्शन करून अर्ज भरण्यास मदत करतील. यामुळे ग्रामीण भागातील आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेणे आता सोपे होणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. याद्वारे महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळेल,
जो त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करेल. याशिवाय या योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यास मदत होईल. बँक खात्यांच्या माध्यमातून मिळणारी रक्कम त्यांना बँकिंग व्यवहाराशी परिचित करेल. हे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या योजनेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचा सर्वसमावेशक दृष्टिकोन. बघा, स्त्रीला आजकाल बँकिंगबद्दल काही महिलांना काहीच माहिती नव्हते, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे भरपूर महिला घराच्या बाहेर पडल्या. त्यांना बँकिंग व्यवहार कसे करतात, बँकमध्ये अकाउंट कसे ओपन करतात हे सर्व समजलेलं आहे. समाजातील सर्व स्तरांवरील महिलांना या योजनेत स्थान देण्यात आलेले आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरू शकते. दरमहा मिळणारी 2100 रुपयांची रक्कम त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यास मदत देखील करणार आहे. थोडक्यात पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेली एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देत आहे. नवीन नोंदणी प्रक्रियेमुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि लवकरच आता या योजनेचे अर्ज जर तुम्ही अजूनपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर अर्ज भरला नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही सविस्तरपणे अंगणवाडी सेविकेंजवळ तुमचा अर्ज हा जमा करू शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर अंगणवाडी सेविका हा तुमचा फॉर्म भरणार आहेत आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा, भरपूर माता भगिनी अशा आहेत की ज्यांनी अजूनही डॉक्युमेंटच्या कमतरतेमुळे किंवा वय बसत नसल्यामुळे काही महिलांनी अर्ज केले नाहीत. काही मुलींनी देखील अर्जापासून वंचित राहिलेले आहे. तर त्या मुलींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना समजेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म नवीन फॉर्म भरण्यास सुरू झालेले आहेत. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आत्ता लगेच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती तुम्हाला सर्वप्रथम भेटेल. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.